नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, लवकरच मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे काय झालं आहे, बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आणि महाराष्ट्रात लो प्रेशर तसेच पूर्ण देशामध्ये लो प्रेशरचे तयार झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज 24 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, विटा तसेच पुणे, इकडं पाहायला असताना नाशिक, मुंबईच्या या भागामध्ये 2 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे हा वादळी पाऊस राहणार आहे, तरी आपण थोडे सावध राहा. तरी 4च्या टायमाला पूर्ण नाशिक जिल्हा, अकोला, पूर्ण पुणे जिल्हा, तसेच बारामती, सातारा, विटा, दापोली, रत्नागिरी, मुंबई, कोकण, कोल्हापूर या पूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, हा पाऊस परत सोलापूर, जामखेड तसेच पंढरपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच इकडं पाहायला असता करमाळा, अकलूज, पंढरपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि तसेच 24 तारखेला आज हा पाऊस 6च्या टायमाला अहिल्यानगर, श्रीरामपूर, शिरूर 2, बारामती या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच अकलूज, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर ज्या का भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे, सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे, कारण तुळजापूरजवळच हा पाऊस येत आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस आज 24 तारखेला आणि 25 तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये आणखी पावसाचा जोर वाढणार आहे. तर 25 तारखेला अक्कलकोट, नळदुर्ग, उमरगा तसेच तुळजापूर, धाराशिव, इकडं पाहिलं असता कळंब, वैराग, बार्शी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बारामती तसेच नाशिक या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि मुंबईला देखील हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे, मुंबईच्या काही भागामध्ये. तसेच पुणे, सातारा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. नाशिक, मनमाड तसेच मालेगाव या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. येवला या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे 25 तारखेला. परत शेतकरी मित्र, 26 तारखेला देखील हा पाऊस बऱ्याच भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. 26 तारखेला श्रीरामपूर, अकोला, शिरूर 2, बारामती या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस परत सांगली, सातारा, कोल्हापूर भागामध्ये कमी राहणार आहे. परंतु हा पाऊस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगर, जालना या भागामध्ये हा पाऊस 7 ते 8च्या टायमाला जालना, अंबड, पैठण या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत विदर्भ साईडला वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो. तसेच सोलापूरला देखील हा पाऊस आहे. सोलापूर, नळदुर्ग तसेच धाराशिव, लातूर या भागामध्ये देखील 26 तारखेला. तरी शेतकरी मित्र, हा सध्याचा 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे. आणि हा हवामान अंदाज रोजची रोज ताजा व्हिडिओ टाकल्यानंतरच एकदम ॲक्युरेट असा येतो. त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, कारण की रोज ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.